नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो आहे की यश मिळण्याआधीचा शांत संघर्ष. तर संघर्ष कशा पद्धतीचा असतो किंवा ह्या संघर्षातून तुम्ही पुढे जाऊन कशा पद्धतीने एखादी पोस्ट जी आहे ते तुम्ही काढू शकता त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ सेशन आहे. ठीक आहे, आपण दररोज तुमच्यासाठी व्हिडिओ सेशन घेऊन येतोय जेणेकरून तुमचं मोटिवेशन टिकून राहावं आणि तुम्ही या स्पर्धेमधून लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून तुमचं आयुष्य लवकरात लवकर स्टेबल करून घ्यावं. ठीक आहे, तर निश्चितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर सर्वांनी बघून घ्या. स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. दुसरं स्टडी टार्गेट सुरू झालेलं आहे कंबाईनच्या मुलांसाठी, तर ते तुम्ही डेफिनेटली सर्वांनी बघून घ्या. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर बघा, तुमचा संघर्ष जो असतो हा कोणालाच दिसत नाही. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला जे अभ्यासाचे तास असतील किंवा पुस्तकांचे नाव असतील किंवा टॉपरची स्टोरी असेल हे अजिबात काही सांगणार नाही. तुम्हाला मी एक वेगळा विषय सांगणार आहे, म्हणजे यश येण्याआधीचा तो शांत संघर्ष जो कुणालाच दिसत नाही. कारण सत्य असं आहे की एमपीएससी मध्ये पोस्ट मिळाल्यावर लोक टाळ्या वाजवतात, पण त्या टाळ्यामागे असलेला एकटेपणा, ताण आणि संघर्ष जो असतो हा कोणीही पाहत नाही. ठीक आहे, लोकांना फक्त तुमचं यश दिसतं, यश मिळाल्यानंतर वाजणाऱ्या टाळ्या दिसतात, पण त्या टाळ्यामागे जो असतो एकटेपणा असतो, ताण असतो, संघर्ष असतो, हे कोणी सुद्धा तुम्हाला पाहायला तुमच्याकडे येत नाही. आणि आपल्याला हेच दाखवून द्यायचं असतं की मी संघर्षातून उभं राहून कशा प्रकारे मी पोस्ट काढून दाखवू शकतो किंवा मी कशा प्रकारे मी स्वतःला सिद्ध जे आहे ते करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा संघर्ष जो असतो हा कोणालाच दिसत नाही. तुम्ही सकाळी उठून अभ्यास करता, मित्रांच्या लग्नाला जात नाही, सण समारंभ टाळता, मोबाईल बाजूला ठेवता, पण बाहेरच्यांना फक्त एकच दिसतं, हा अजून पास कसा झालेला नाही. पण लक्षात ठेवा, शांतपणे चालणारा संघर्ष जो असतो हा सर्वात मोठा असतो. कारण जमिनीखाली वाढणाऱ्या बियाण्याला कोणी टाळ्या वाजवत नाही, पण तेच बियाणं नंतर मोठं झाड बनतं आणि त्या झाडांपासून आपल्याला फळं जे असतात हे आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे शांतपणे चालणारा संघर्ष जो असतो हा सर्वात मोठा असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे संघर्ष आपल्याला जोपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष करणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे, आणि तो सुद्धा शांतपणे. कोणी काहीही म्हणू दे, तुमच्यावरचा आत्मविश्वास हा तुम्ही अजिबात ढळून देऊ नका. तुम्ही यशाच्या फार जवळ पोहोचलेला आहात. भले तुमची 3 मार्कांनी प्रिलिम राहते, 4 मार्कांनी राहते, याचा अर्थ तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात. थोडंफार काहीतरी मिसिंग राहते, ते काय मिसिंग राहते हे शोधण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. नक्कीच तुमची प्री निघेल, मेन्स निघेल आणि तुम्हाला एखादी चांगली पोस्ट जी आहे ही तुम्हाला मिळून जाईल. मात्र संघर्ष करणं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून अजिबात बंद करायचं नाही, कारण संघर्ष केल्याशिवाय जे यश मिळतं त्याचा आनंद हा फार वेगळा राहतो. आयतं यश मिळालेलं ते फार काळ टिकत नाही. संघर्षातून जो उभा राहतो तोच खरा आयुष्य जो असतो तो स्वतःचं घडवत राहतो. त्याच्यामुळे संघर्ष करा आणि शांतपणे संघर्ष जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. दुसरं आहे की प्रत्येकाला तुमचा प्रवास जो आहे तो समजणार नाही. तुमचे नातेवाईक विचारतील अजून किती वर्ष अभ्यास करणार, मित्र म्हणतील काहीतरी जॉब कर, कधी कधी तुमच्या मनात देखील येईल मी चुकीचा तर निर्णय घेतलेला नाही एमपीएससी करण्याचा. पण लक्षात ठेवा, ज्यांना तुमचं स्वप्न समजत नाही त्यांच्याकडून समजून घेण्याची अपेक्षा करू नका. कारण ज्यावेळी गरुड जेव्हा उडतो तेव्हा तो चिमण्यांच्या सल्ल्याने उडत नाही. याचा अर्थ तुमचं मन जे आहे, तुमचं मन काय म्हणते 100% की बाबा मी हे करू शकतो का. तुमच्या मन जर सांगत असेल की तू डेफिनेटली करू शकतोस तर तुम्ही डेफिनेटली तो डिसिजन घ्या. ठीक आहे, मात्र तो डिसिजन घेताना आपल्याला किती काय ह्याच्यामध्ये द्यायचं आहे हे सुद्धा त्याला जोड असली पाहिजे. असं नाही की तुमचं मनानं सांगितलं की तू कर पण 10 वर्ष तुम्ही ह्यातच घालवताय तर ते चुकीचं आहे. ते तुमचं माइंडच तुम्हाला नंतर कुठेतरी सांगेल. मात्र ज्यावेळेला तुमचं मन पहिल्यांदाच तुम्ही तयारी करताय तर 2 वर्ष 3 वर्ष ठीक आहे, त्याच्यावरती पोस्ट तुम्हाला मिळूनच जाईल व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास कंटिन्युअसली वर्षभर 6 ते 8 तास केला तर. ठीक आहे, त्याच्यामुळं दुसरे काय म्हणतील, नातेवाईक विचारतील अजून किती वर्ष अभ्यास करणार, काहीतरी जॉब कर, कधी कधी तुमच्या मनात देखील शंका येतील मी घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही ना, वय वाढते, सगळ्याच गोष्टी आहेत. मात्र एक अटेम्प्ट असा द्या जो तुमचा फुल अँड फायनल अटेम्प्ट राहील. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एखादी पोस्ट तुम्ही काढूनच दाखवा आणि ते तुम्ही करू शकता. कारण अवघड असं काही नाहीये. होणारे सुद्धा तीच पुस्तक वापरतात, करणारे सुद्धा त्या स्ट्रॅटेजी वापरतात. वेगळं कोणीही याच्यामध्ये करत नाही. सगळ्यांच्याकडे तीच पुस्तक आहेत. फक्त कोण किती पद्धतीने किती वेळा करतं याला फार महत्व आहे. आणि हा जो प्रवास तुम्हाला समजला तर डेफिनेटली तुम्ही एखादी तरी पोस्ट जी आहे ही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवास जो आहे इतरांना समजणार नाही हे तुम्ही काढूनच टाका. कोणी मला समजून घेत नाही वगैरे ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते बरोबर आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बरोबर आहे. फक्त चालत राहा, यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा पॉईंट असा की खरा स्पर्धक जो आहे हा बाहेर नाही तर तुमच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही स्पर्धा जी आहे ही इतरांशी तुम्ही करत नाहीये. स्पर्धा जी आहे ती तुमच्या स्वतःशीच आहे. म्हणजे कालच्या स्वतःशी
काल तुम्ही जितका आता काल समजा तुम्ही 4 तास अभ्यास केला तर आज तुम्ही 5 तास अभ्यास करताय का? ठीक आहे, किंवा तुमची कॅपॅसिटी वाढते का? काल तुम्ही 2 मुद्दे वाचले, आज 3 मुद्दे करताय का? काल 20 प्रश्न चुकले तर आज मी 15 प्रश्न कसे बरोबर आणू शकतो? हीच खरी प्रगती असते. म्हणजे दररोज छोटे यश तुम्हाला मिळवण्यासाठी जे गोष्टी कराव्या लागतील त्या तुम्हाला कराव्या लागतील. आणि यश म्हणजे लक्षात ठेवा, एकदम मोठी उडी नाही, तर यश म्हणजे दररोज घेतलेलं एक छोटं पाऊल आहे. लहान लहान मुद्दे क्लिअर करत चला, 5-5 प्रश्न करा, 10-10 प्रश्न करा, मुद्दे समजावून घ्या, पण दररोज अभ्यास तुमचा पुढं सरकला पाहिजे. नाहीतर दररोज सकाळी उठून मी आज काय करू हाच जर तुमच्या मनामध्ये प्रश्न राहिला तर वर्षानुवर्ष असेच निघून जातात. त्याच्यामुळे खरा स्पर्धक जो आहे हा बाहेर नाही तर तुमच्या आतमध्ये आहे. तुमच्या मनाशीच तुमची स्पर्धा आहे, तुमच्या स्वतःची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर स्वतःला जितक्या वेळा तुम्हाला जिंकता येईल तितक्या वेळेला तुम्ही लवकरात लवकर यामधून पोस्ट काढून बाहेर पडू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅकअप माइंडला असल्या पाहिजेत. अपयश म्हणजे शेवट नाही तर ती दिशा बदलण्याची सूचना आहे. आता समजा तुम्ही प्रिलिम मध्ये फेल झालेला असाल किंवा मेन्स मध्ये समजा तुम्हाला मार्क्स कमी आलेले असतील, याचा अर्थ तुम्ही अपयशी नाही आहात. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमची पद्धत जी आहे ती बदलायला हवी. ठीक आहे, अपयश म्हणजे बंद दरवाजा नाही, तो फक्त सांगतो ही वाट योग्य नाही, दुसरी वाट वापर. याचा अर्थ काय, तर तुमचा कुठला तरी एखादा विषय वीक पडतोय, तुमची मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते, करंट अफेअर्स तुमचं वाचण्यामध्ये कुठेतरी कमी पडते. ठीक आहे, पीवायक्यूची प्रॅक्टिस तुमची कुठेतरी कमी पडते, तर काय चुका घडतायत ते बघा. म्हणजे तुमच्या दिशा बदलण्याची सूचना जे असते ते देत राहते. किंवा तुम्ही जास्त अटेम्प्ट करताय, तुम्हाला थोडेसे कमी अटेम्प्ट करायला पाहिजे होते, जास्त सोडून येत नाही, निगेटिव्ह मध्ये जास्त जात आहे, 2 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होते, रिव्हिजन बसत नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या कुठेतरी बॅकअप माइंडला असल्या पाहिजेत आणि ते तुम्हाला दिशा बदलण्याची सूचना देतं. अपयश म्हणजे याच्यामध्ये शेवट नाही, मात्र ती दिशा बदलण्याची सूचना देतं. आणि ज्यावेळी सूचना येते त्या सूचनेचं तंतोतंत अवलंब करून पुढच्या परीक्षेला त्या सूचना तंतोतंत वापरणं फार गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या चुका ज्या पाठीमागच्या वेळेला झाल्या त्या पुन्हा चुका ज्या आहेत त्या होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे अपयश म्हणजे शेवट नाही, दिशा बदलण्याची सूचना आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान, एक दिवस हे सगळं तुम्ही केल्यानंतर असा तुमच्या दिवस येणार आहे, जेव्हा तुमच्या नावासमोर तुम्ही डेप्युटी कलेक्टर तुम्ही असू शकता, PSI असू शकता किंवा STI असू शकता, हे ज्यावेळी तुमच्या नावासोबत जोडलं जाईल. ठीक आहे, हा बघा अमुक अमुक STI आला, हा बघा अमुक अमुक PSI आला, हा बघा अमुक अमुक डेप्युटी कलेक्टर आला. ठीक आहे, तर असं ज्या वेळेला लिहिलेलं असेल त्या दिवशी तुमचे आई वडील सुद्धा छाती टोकपणे म्हणतील की हा माझा मुलगा आहे किंवा हा माझी मुलगी आहे. तो अभिमान कोणत्याही पगारापेक्षा तुम्हाला मोठा असणार आहे आणि ते सर्वात मोठं सुख असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण तुम्ही काहीतरी सिद्ध केलेलं आहे, तुमच्या नावासमोर आता काहीतरी आहे, तुम्ही आता नॉर्मल व्यक्ती राहिलेला नाही आहात. ठीक आहे, तर हा सर्वात मोठा अभिमान जर तुम्हाला आणायचा असेल, जो काळ तुमच्या आत्ता हातामध्ये आहे तो व्यवस्थित युटिलायझेशन करून त्याचं तुम्हाला प्रत्येक क्षण प्रत्येक पाऊल हे तुमचं ध्येयाकडे टाकणं फार गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, हा काळ जो आहे हा परत येणार नाही, कारण आजचा संघर्ष जे आहे ते उद्याची आठवण बनणार आहे तुमची. आणि एक दिवस तुम्ही ऑफिसमध्ये बसून कुठेतरी फाईल साईन करत असाल किंवा काही रिपोर्ट तुम्ही करत असाल, त्यावेळी तुमच्या पोस्टला डिमांड असतं आणि स्वतःलाच तुम्ही विचाराल की त्या दिवसात जर हार मानली असती तर आजचा दिवस जो आहे हा माझ्या आयुष्यामध्ये आला नसता. म्हणून आजचा दिवस कुणीही वाया जाऊन द्यायचा नाही. ठीक आहे, आणि शेवटचं सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्ही सध्या ज्या अवस्थेमध्ये आहात ती अवस्था जी आहे ती तात्पुरती आहे. थकवा जो आहे तो तात्पुरता आहे, ताण तात्पुरता आहे, अपयश जे आहे ते तात्पुरता आहे, पण सरकारी पोस्ट मिळाल्यानंतरचा सन्मान आणि स्थिरता जी तुम्हाला मिळणार आहे ही कायमची तुम्हाला मिळणार आहे. म्हणून स्वतःला रोजच एक प्रश्न विचारायचा आहे की मी आज माझ्या स्वप्नासाठी काय केलं. जर उत्तर सकारात्मक असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात, जगाला तुमचं यश दिसेल, पण त्या यशामागचा संघर्ष जो असतो हा फक्त तुम्हालाच माहिती असतो. म्हणून शांतपणे लढत राहा. एक दिवस तुमचं नावच जे आहे हे प्रेरणा 100% बनणार आहे आणि हा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य जो आहे हा तुमचं बनवणार आहे. त्याच्यामुळे कुणीही गिवअप करू नका, व्यवस्थित चालत राहा, डिसिप्लिन मध्ये राहा, 100% यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काही शंका असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9175004691. मेसेज करा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपली कंबाईनची मेंटॉरशिपचे बॅच सुद्धा आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची सगळी माहिती मिळून जाईल. जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. स्टडी टार्गेट ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पुस्तकं सगळी सांगितलेली आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. फक्त आता करणं आणि यश मिळवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.